जैसे ले आने वाला प्रभु यीशु मसीह की हरिबोल नाम है सपोर्ट लोगों को लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु की अनुग्रह पूरे वो भी एक दिन हमारा जीवन में दान किया. आणि देवाची कृपा आहे की अजून एक दिवस प्रभूने आपल्या जीवनामध्ये दान दिला. कल का पुनरुत्थान का दिन सब लोग बहुत बिजी रहा आणि कालच्या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये सर्व लोक व्यस्त राहिले और हमारा बहुत लोगों ने बहुत हार्ड काम किया. आणि पुष्कळ लोकांनी खूप कठीण परिश्रम केले. थोड़ा दूर में उसके लिए बहुत मेहनत की. लोगों को सबको बहुत आशीष दे. आणि प्रभू सर्वांना खूप आशीर्वाद देव. तो मतलब हर एक को विशेष प्रकार का नित्य आनंद प्रभु दिया है. आणि प्रत्येकाला विशेष प्रकारचं प्रभूने दालन दिलेलं आहे. तो प्रभु की महिमा के लिए कल भी बहुत लोगों ने इस्तेमाल किया. आणि काल प्रभूच्या गौरवाकरता कालही प्रभूने पुष्कळ लोकांना उपयोगात आणलं. तो का प्रयास ने इतना सुंदर जो शुरुआत में जो प्रबोधन मैं आपको बोलता हूँ एक संदेश से बढ़कर प्रबोधन. आणि प्रभूच्या दासाने सुरुवातीला जे प्रबोधन दिलं एका संदेशापेक्षा श्रेष्ठ ते प्रबोधन आहे. एक्चुअली बहुत दिल लगा करके लोगों को संदेश सुनना चाहिए. आणि खूप मन लावून तो संदेश लोकांनी ऐकायला पाहिजे. वो भी प्रभु से पात्र करके आपको दे रहे हैं. आणि ते सुद्धा प्रभूपासून प्राप्त करून तुम्हाला देत आहे. तो कोई हल्का ना जाए. आणि त्याला कोणी साधारण असं समजू नका. मतलब अगर वो भजन को भी अगर आप थोड़ा ध्यान करेगा तो जरूर मतलब बहुत छूने वाला बात है. जब प्रभुदास वो प्रेम के बारे में जब बता रहा था आणि प्रभूचा दास प्रेमासंबंधाने जे सांगत होते तब मुझे एक हमारा कहानी याद है. आणि मला एक गोष्ट लक्षात आठवली. मतलब भजन सुनने के टाइम पर कहीं कुछ बात याद आ करके वो बात को और भी गहराई में समझने देता था. आणि प्रभूचं वचन ऐकत असताना पुष्कळ काही गोष्टी प्रभू आपल्याला बोलत असतो आणि ती गोष्ट अधिक गहनतेने आपल्याला तो सांगत असतो. एक बार एक बेटा अपना पिताजी से थोड़ा झगड़ा करके दूर चला गया. आणि एकदा एक मुलगा आपल्या वडिलांशी भांडण करून लांब गेला. अभी वो 15-20 साल ऐसा दूर रहा आणि तो 15-20 वर्ष असा लांब राहिला. और जो उसका दिल में अपना घर का प्रति और पिताजी का प्रति बहुत याद है. आणि मग त्याच्यानंतर त्याला आपलं घर आणि आपले वडील आणि परिवार यांची आठवण आली. तब उनको लगा कि अभी मैं जाएगा तो मेरा पिताजी मुझे स्वीकारेगा नहीं. आणि मग त्याने असा विचार केला मी जर गेलो तर माझे वडील मला स्वीकारणार नाही. तब उन्होंने पिताजी को एक लेटर लिखा. आणि मग त्यावेळेला त्याने आपल्या वडिलांना एक पत्र लिहिलं. अभी उनका घर जो है वो मतलब रेलवे पटरी के मतलब थोड़ा पास में है. आणि ते त्यांचं घर जे आहे ते रेल्वेची जी पटरी आहे त्याच्या जवळ आहे. उन्होंने बोला देखो अभी 55 मील में मैं आने वाला. मैं ऐसा एक गाड़ी का नाम बोल रहा हूँ. 55 मील में मैं आने वाला है. आणि मग त्यांनी असं सांगितलं की आता मी पंजाब मेलनी येत आहे. तो उस समय में हमारा घर के सामने जो हमारा पेड़ है वो पेड़ पर एक हमारा सफेद झंडा लगा है. आणि मग आपल्या घरासमोर जे झाड आहे त्या झाडावर तुम्ही एक सफेद झेंडा लावा. तो अभी वो पिताजी ने ये सुना तो उसको इतना खुशी हो गया. आणि त्याच्या वडिलांनी ऐकल्यानंतर त्याच्या वडिलांना एवढा आनंद झाला. तो उन्होंने क्या किया हमारा वो घर के सामने कितना भी पेड़ है वो सारे पेड़ों पे झंडा खड़ा कर दिया. आणि मग त्याच्या घरासमोर जे काही झाडं आहेत त्या सगळ्या झाडांवर पांढरे झेंडे लावले. तो वो बेटे को समझ में आ गया कि पिता मैं मेरे को स्वीकारेगा. आणि मग त्या वेळेला त्या मुलाला आता मग लक्षात आलं की माझे वडील आता माझा स्वीकार करतो. तो वो बेटा जब घर में आया आणि तो मुलगा ज्या वेळेला घरामध्ये आला घर में आने के बाद में पिताजी को पूछा पिताजी मैंने तो आपको एक झंडा बोला था आपने पूरा पेड़ में झंडा क्यों लगाया. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एका झाडावर झेंडा लावा तुम्ही सगळ्या झाडावर झेंडे का लावले. तो बोला बेटे अगर हो सकता है वो एक झंडा तुझको दिखाई ना दे इसलिए मैंने ये सारे पेड़ों में झंडा लगाया. आणि मग वडील असं म्हटलं की बाळा कदाचित मला असं वाटलं की तो एक झेंडा तुला दिसणार नाही म्हणून सर्व झाडावर मी झेंडे लावले. प्रियो प्रभु का प्रेम बहुत गहरा है. आणि मित्रांनो प्रभूचं प्रेम खूप गहन आहे. हम लोग जो सोचने का नाप में नहीं वो उसमें भी बहुत कई अधिक मतलब बढ़कर है. आणि आपण जे विचार करतो त्या मापामध्ये नाही त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. अरे आपको मालूम है हमको प्रभु में विश्वास करने के लिए भी प्रभु ने अनुग्रह दिया. आणि आपल्याला प्रभूवर विश्वास करण्याकरता सुद्धा प्रभूने कृपा केली. एक बार एक देश का प्रेसिडेंट एक जेल को विजिट किया. आणि एका देशाचा राष्ट्रपतीने एका तुरुंगाला त्याने भेट दिली. तो वहाँ पर मतलब एक जेल में पड़े हुए लोगों का उनका मतलब गवाही सुनी. आणि मग त्या तुरुंगामध्ये राहणाऱ्या एकेकाची ते साक्ष त्यांनी ऐकली. अब उसमें से एक व्यक्ति का उसमें एक्चुअली वो मतलब इतना गुनाहगार नहीं है उस पर एक प्रेसिडेंट को दया है. आणि मग त्या साक्ष ऐकल्यानंतर एक व्यक्ती असा आहे की तो खरोखर
गुन्हेगार नव्हता. त्याच्या साक्ष ऐकल्यानंतर मग त्या राष्ट्रपतीला त्याच्यावर दया आली तो उन्होंने मतलब विजिट करके जाने के बाद में एक लेटर दिया आणि मग ती भेट झाल्यानंतर मग राष्ट्रपतीने एक पत्र दिलं तो मैंने उसको मतलब माफ कर दिया आणि मी त्याला क्षमा केली वो जा सकता है। आणि तो जाऊ शकतोय. परंतु जब ये लेटर उसको मिला आणि मग ज्या वेळेला हे पत्र त्याला मिळालं वो मिलने के टाइम पर मतलब वो व्यक्ति क्या बोलता है, मुझे किसी का आसानी की जरूरत नहीं। आणि मग त्या पत्र मिळाल्यानंतर तो असं म्हटलं की मला कोणाच्या मेहरबानीची गरज नाही. है, अभी के मतलब अभी मतलब अभी क्या करेगा, आणि मग आता काय करणार. अभी ये बात कोर्ट में गया। आणि मग ही गोष्ट कोर्टामध्ये गेली. कोर्ट में जाने के बाद में जज ने बोला जिस व्यक्ति को जब मतलब लेटर दिया प्रेसिडेंट ने माफ किया और वो उसको मानने के लिए तैयार नहीं है तो फिर उसको सजा ही दे दो, मतलब फांसी दे दो। आणि मग असं म्हटलं की ज्या व्यक्तीला राष्ट्रपतीने त्याची सजा माफ केली आणि तरी सुद्धा तो जर ऐकायला तयार नाहीये तर मग त्याला फाशी देऊन टाका. क्योंकि वो पेपर अभी वो मतलब संदेश को सर वो पेपर का मूल्य दे गया, बाकी वो संदेश का महत्व नहीं रहा। आणि मग आता त्याचा काय राष्ट्रपतीचा जो हुकूम आहे त्या हुकमाला महत्व नाही राहिलं, फक्त त्या कागदाचंच आता महत्व उरलं. फिर हमें एक बात को जानना है, आणि मग आता आपल्याला एक गोष्ट जाणायची आज ये सारा मानव के लिए उद्धार का मार्ग मुफ्त में प्रभु ने तैयार करके सबको बताना है, परंतु किसको मिलेगा जो विश्वास करेगा। आणि आज संबंध मनुष्य साठी परमेश्वराने तारणाचा मार्ग तयार करून ठेवलेला आहे, पण तो मार्ग कोणाला भेटेल तर जो विश्वास करेल. परंतु कई लोग क्या बोलता, आणि काही लोक काय म्हणतात हमको जरूरत नहीं, आम्हाला गरज नाही हम विश्वास नहीं करेंगे। आणि आम्ही विश्वास नाही करणार. देखो कितना दुखदायक बात है, आणि बघा किती दुःखदायक गोष्ट आहे. बड़ी बड़ी प्रभु का कृपा है, आणि देवाची खूप मोठी कृपा आहे. नंबर एक प्रभु का वचन आया, आणि ज्या वेळेला आपल्याकडे देवाचं वचन आलं वो वचन विश्वास करके उद्धार पाने के लिए प्रभु ने कृपा दी। आणि त्या वचनावर विश्वास करून तारण प्राप्त करण्याची कृपा आपल्यावर झाली. फिर आज कितनी लोग कितनी प्रकार बहकाया गया होगा, आणि आज कितीतरी लोक कितीतरी प्रकारे बहकविला गेले, फिर उनको सच्चाई मालूम नहीं। त्यांना सत्य माहित नाही. प्रभु का सच्चाई मालूम करके मिलना कितना बड़ी कृपा है। आणि देवाचं सत्य माहिती करून मिळणं म्हणजे देवाची केवढी मोठी कृपा आहे. आज भी प्रभु का वचन सीखने के लिए हमें प्रभु ने अवसर दिया, आजही देवाचं वचन शिकण्याकरता प्रभूने आपल्याला संधी दिली. सीखने के लिए भी हम अपने सामर्थ्य में बुद्धि में मतलब नहीं मतलब उसको समझ पाएगा। आणि ते शिकण्याकरता आपण आपल्या सामर्थ्याने बुद्धीने ते नाही समजू शकत. प्रभु हमको समझाएगा तभी हम समझेगा। आणि प्रभू आपल्याला समजून सांगेल त्याच वेळेला आपण हे समजू शकतो. इसलिए मुझे विश्वास है कि आप लोग बहुत खातरे के साथ आत्मा का अधीन होकर के प्रभु विषय में बैठा हुआ है। आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप प्रार्थनेपूर्वक विश्वासाने प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेले हम आहात. इन दिनों में रोमियो 12 अध्याय सीख रहा है। आणि या दिवसामध्ये रोमकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आपण शिकत आहोत. मैं आपको बताना चाहता हूँ प्रभु का वचन सीखने के टाइम पर वो वचन में कितना गहरी गहरी बातें छिपा हुआ है। आणि देवाच्या वचनामध्ये कितीतरी गहन गहन गोष्टी ह्या लपलेल्या आहेत. प्रभु उसको हमें खोल करके समझाता है। आणि प्रभू आपल्याला त्या उघडून समजून सांगतो. मतलब मसीहत का एक सच्चा मसीह जीवन का सही चित्र इसमें जो वर्णन किया हम जब सुनता है तो अपने जीवन को परखना चाहिए। आणि ख्रिस्ती जीवनाचं खरं चित्रण जर याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे तर याच्याद्वारे आपण आपलं जीवन जे आहे ते पारखायला आहे. अभी तक हमने 5 बात को देखा, आतापर्यंत आपण 5 गोष्टी पाहिल्या आपको याद होगा। आणि तुम्हाला त्या आठवत अभी असतील. पीछे जाने के लिए टाइम नहीं। आणि आता परत मागे जाण्याकरता वेळ नाही. आज हम 6वां बात को देखेगा। आज आपण 6वी गोष्ट पाहणार आहोत. उसी 12 अध्याय का 4-5 वचन पढ़ेंगे। आणि 12 अध्याय रोम 12 अध्याय 4 आणि 5 वचन वाचायचं. जैसे हमारी एक देह में बहुत से अंग हैं और सब अंगों का एक ही सा काम नहीं, वैसा ही हम लोग बहुत हैं, मसीह में एक देह होकर आपस में एक दूसरे के अंग हैं, जबकि उस बस यहाँ तक है ना, वो उतरा पढ़ना वही सब है। हाँ, तो 5 बजे तक पढ़ लिया, ओके। तो आगे पढ़ने आएगा तो फिर मानो और पीछे बदल जाएगा। तो आप लोग बहुत ध्यान देना। आणि खूप लक्ष द्या. अभी यहाँ पर हमको क्या देखता है कि मसीह जीवन वो एक एकता का जीवन है, यूनिटी का जीवन है आणि ख्रिस्ती जीवन हे ऐक्यतेचं जीवन आहे. ना। हम लोग
यूनिटी के बारे में बहुत से क्लास हमको मिला है। आणि ऐक्यते संबंधाने पुष्कळ क्लास आपल्याला मिळालेले फिर आहेत हम सब लोग एक ही शरीर का अवयव है, आणि आपण सर्व लोक एकाच शरीराचे अवयव आहोत हमको एक दूसरे के साथ मिला रहना है। आणि एकमेकांसोबत आपल्याला एक होऊन राहायचंय मतलब कोई भी अंग को हमें कुछ नहीं जानना है। आणि कुठल्याही अवयवाला आपल्याला तुच्छ नाही करायचंय मालूम क्या है कि मतलब हमको वो सही दर्शन हमें चाहिए कि हम लोग प्रभु में आया है तो हम एक दूसरे के साथ कैसे रहना चाहिए। आणि आपल्याला ते दर्शन राहायला पाहिजे की जर आपण प्रभूमध्ये आलो तर आपण एकमेकांसोबत कशा प्रकारे राहायचंय क्योंकि उदार पाए वो सबको प्रभु ने मंडली में मिलाया, आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला प्रभूने मंडळीशी जोडलं तो मंडली प्रभु का शरीर है आणि मंडळी प्रभूचं शरीर आहे और हम उस शरीर का एक एक अवयव है। आणि आपण त्या शरीराचे एक एक अवयव आहोत ये शरीर का दर्शन पाना बोलेगा तो सच में आपको मैं बताता हूँ ये बड़ी प्रभु का अनुग्रह है। आणि या शरीराचं दर्शन प्राप्त करणं म्हणजे ही देवाची खूप मोठी कृपा आहे है ना, उस शरीर का एक ही सिर है आणि त्या शरीराचं एकच मस्तक आहे और अनेक अंगों को सिर से आलोचना मिलता है। आणि प्रत्येक अवयवाला मस्तकापासून आदेश मिळतो है ना, आज मुझको क्या आदेश मिला, आणि आज मला काय आदेश मिळाला जैसे अभी ये हाथ को आदेश मिलता है तभी कोई हाथ ऐसा हिल रहा है, आणि मग आपल्या हाताला काही आदेश मिळतो त्याच वेळेला आपला हात हलतो और आदेश मिलेगा तो सावधान सावधान हो जाएगा। आणि मग आपल्याला हाताला आपल्याला जर आदेश मिळाला सावधान तर आपण सावधान होऊ मतलब हमारे शरीर का कोई भी अंग को जो भी कार्य करता है सिर की आज्ञा से करता है। आणि आपल्या शरीराचा कुठलाही अवयव काहीही करतो तर त्या आपल्या मस्तकाच्या आज्ञेच्या अनुसार और करतो वो कोई भी काम करने के टाइम पर वो एक अवयव को कहता है तो भी दूसरा अवयव को भी उनमें सहयोगिता चाहिए। आणि मग ज्या वेळेला मस्तक एखाद्या अवयवाला एखादी आज्ञा देतो त्यावेळेला ते अवयव ते कार्य करत असताना दुसऱ्या अवयवाचा त्याला साथ पाहिजे हमें मेल होना बहुत जरूरी बात है। आणि आपण ऐक्यतेमध्ये एक होऊन राहणं खूप गरजेचं आहे मतलब ये जो आजकल आपको हमारे में आधिपत्य का समस्या भाव बढ़ता जा रहा है, इसलिए कहीं ना कहीं हमारा गैप गिर जाता। आणि आजकालची ही जी वेळ आहे ते पाप वाढत चाललेलं आहे म्हणूनच दोन व्यक्तीमध्ये फूट तयार होत राहते हमारे एकता दुनिया का और कोई रीति में नहीं है, हमारे एकता आत्मा में है। आणि आपली ऐक्यता जगाच्या रीतीने नाहीये तर आपली ऐक्यता आत्म्यामध्ये आहे एफिसियों 4 अध्याय 31 वचन। इफिसकराचं पत्र त्याचं 4 अध्याय त्याचं 3 और वचन मेल के बंधन में आत्मा की एकता रखने का यत्न करो। देखा, आत्मा की एकता रखने के लिए हमें यत्न करना पड़ेगा, तो एक लड़ाई करना है। आणि आत्म्याची ऐक्यता टिकवण्याकरता आपल्याला एक युद्ध करायचंय फिर किसी कारण दूसरे से मैं नफरत से या कड़वाहट से ऐसा नहीं रहेगा। आणि कुठल्याही कारणाने मी कोणाचा द्वेष करून राहणार नाही अच्छा मेल मिलाप में रहेगा, आणि चांगल्या ऐक्यतेमध्ये राहील आपस में मेल मिलाप के लोग मिलने के टाइम पर वास्तव में वहाँ पर प्रभु का बहुत बड़ा उपस्थिति और अनुभव रहता है। आणि प्रभूचे लोक ज्या वेळेला ऐक्यतेमध्ये राहतात त्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती राहते आणि खूप आनंद पण राहतो कल भी हमने देखा था प्रभु कहाँ पर है, जहाँ पर प्रेम है। आणि कालही आपण पाहिलं की प्रभू कुठे ज्या ठिकाणी प्रेम आहे कौन सा वचन में पढ़ा था, आणि ते कुठल्या वचनामध्ये आपण पाहिलं होतं इसको याद है? आणि कोणाला आठवतं का पहला यूहन्ना 4 का 12-13 वचन। आणि पहिलं योहान 4 अध्याय 12-13 वचन इसलिए कभी कभी मैंने आप लोग वचन नहीं बोलेगा तो बहुत दोबारा पढ़ा करके समझाना आसान हो जाता। परमेश्वर को कभी किसी ने नहीं देखा। हाँ। यदि हम आपस में प्रेम रखें यदि हम आपस में प्रेम देखें, तो परमेश्वर हम में बना रहता है। देखा, आपस में प्रेम देखेगा तभी प्रभु हम में बना रहेगा। देखो बहुत गहरी बात है। आणि खूप गहन गोष्टी जर आपण आपसामध्ये प्रेम ठेवलं तरच प्रभू आपल्यामध्ये राहील मन आपस का प्रेम में बहुत माना वो गहरा प्रेम है प्रिय। आणि आपसातलं जे प्रेम आहे ते खूप गहन प्रेम आहे क्योंकि वो हमारा फिलियो प्रेम नहीं है, ये अगप्य प्रेम है। आणि आपलं असणारं जे प्रेम आहे ते फिलिओ प्रेम नाहीये तर ते अगप्य प्रेम आहे हाँ, मतलब मनुष्य का टॉप लेवल का प्रेम को बोलता है फिलियो। आणि दोन मनुष्यामध्ये असणारं सगळ्यात उंच प्रतीचं प्रेम म्हटलं जातं त्याला फिलिओ है, मतलब दावीद और योनाथन के आपस में वो फिलियो प्रेम था। आणि दावीद आणि योनातान यांचं आपसातलं असणारं जे प्रेम आहे ते फिलिओ प्रेम होतं ऋतु को नवमी से वो फिलियो प्रेम था। आणि रूथचं नहोमी सोबत ते फिलिओ प्रेम
प्रेम होतं. तो मतलब आज हमारे जीवन में वो प्रेम से भी और कई कदम आगे है, हमें अगपे प्रेम है. आणि आपलं जे प्रेम आहे ते प्रेम या सर्व फिलिओ प्रेमच्याही खूपच जास्त पुढे आहे, ते म्हणजे अगप्य प्रेम. ये परमेश्वर का प्रेम. आणि हे देवाचं प्रेम आहे. ये प्रेम का खूबी आपको मालूम है, ये कभी थकता नहीं, ये कभी बुझता नहीं, मतलब इसको कभी बुझा भी नहीं सकता. आणि या प्रेमाचं वैशिष्ट्य हे आहे की ते कधी थकत नाही आणि याला कोणी भिजू पण शकत नाही. बहुत अनमोल बात है. आणि खूप अनमोल गोष्ट आहे. हमको उसी प्रेम में आपसे प्रेम करना है. आणि आपण त्याच प्रेमामध्ये राहून आपसामध्ये प्रेम करायचंय. अभी वो वचन पूरा नहीं पढ़ा, उसका 13 वचन पढ़ना. आणि त्याचं 13 वचन पहले वाचा. वचन 4 अध्याय का 12 पढ़ा आपने, 13 वचन भी पढ़ी है. आणि पहिलं योहान 4 अध्याय, आता त्याचं 13 वचन वाचा. इसी से हम जानते हैं हाँ. कि हम उसमें बने रहते हैं देखा, इससे हम जानते हैं कि हम प्रभु में बना रहता है. और वह हम में, हाँ. क्योंकि उसने अपने आत्मा में से हमें दिया है. ओ, बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे ना. हमारे जीवन में मतलब हम मसीहों का खूबी आपको सबको मालूम है, हमारे में मसीह का आत्मा है. आणि जे ख्रिस्ती आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य हे आहे की त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे. जब हम प्रभु को ग्रहण किया उस समय में ही प्रभु ने हमें मतलब आत्मा दिया. आणि ज्या वेळेला आपण प्रभूचा स्वीकार केला त्याच वेळेला प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा दिला. जिसको आत्मा मिला उसमें वो प्रेम है. आणि ज्याला ख्रिस्ताचा आत्मा मिळाला त्याच्या ठाई ख्रिस्ताचं प्रेम पण आहे. हमें वो प्रेम से हमें एक दूसरे से प्रेम करना है. आणि त्या प्रेमामध्ये राहून आपण एकमेकांवर प्रेम करायचंय. अभी वो प्रेम में सब कुछ सहने का सामर्थ्य है. आणि त्या प्रेमामध्ये सर्व काही सहन करण्याचं सामर्थ्य आहे. मैंने मतलब कल उधर ही पूछा ना, मतलब आदमी या और दोनों में कौन ज्यादा क्षमा करता. आणि मी कालही तुम्हाला तो एक प्रश्न विचारला होता रिसर्चच्या वेळेला, स्त्री का पुरुष या दोघांपैकी सगळ्यात जास्त क्षमा करणारा कोण आहे? हाँ, पुरुष ज्यादा क्षमा करता. आणि पुरुष जे आहे ते सगळ्यात जास्त क्षमा करतात. पुरुष को ज्यादा जल्दी दया आया था. आणि पुरुषाला लवकर दया येते. क्यों ऐसा आता? आणि असं काय येतं? क्योंकि पुरुष को मिट्टी से बनाया और औरत को हड्डी से बनाया. आणि पुरुषाला देवाने मातीपासून बनवलं आणि स्त्रीला जे आहे ते हाडापासून बनवलं. क्या समझा? काय समजलं? है ना, हड्डी कितना भी कोशिश करो वो मतलब पिघलेगा भी नहीं, मुड़ेगा भी नहीं. आणि हड्डीला तुम्ही कितीही प्रयत्न करा ती वितळणार पण नाही आणि ती अशी वाकणार पण नाही. परंतु मिट्टी का क्या है, थोड़ा पानी गिर गया तो मिट्टी पिघल जाता. आणि मातीचं काय, थोडस तिच्यामध्ये पाणी टाकलं तर ती लगेच अशी पिघळून जाते. है ना, आपको मालूम है कि कई बार अपन बहुत नाटक निर्णय लेता है. मैंने बात हमेशा हो गया, ये लोग थोड़ा कुछ बातों पर नहीं, मैं नहीं करूँगा, मैं नहीं दूंगा. रोने नहीं करा, तुरंत जाता, चलो नहीं दो, तुरंत देता. इन लोगों को कुछ बात आ रहा और में चेंजेस होता ही नहीं. आणि पुष्कळ वेळा असं होतं ना की स्त्रिया असं हट्ट करतात आणि नाही मी असं नाही करणार, नाही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं करतात. आणि मग जर नवऱ्याने म्हटलं नाही 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 असं नाही, तर मग लगेच स्त्रिया काय करतात, रडायला लागतात. आणि जसं स्त्रियाच्या डोळ्यातून पाणी येतं तसा पुरुष काय होतं, तो त्या पाण्यामध्ये स्वतःच विरघळून जातो. सही बात है ना, हाँ. अच्छी बात है. देखो किसी का बुराई नहीं बोल रहे हैं, आप लोग बुराई नहीं बोल समझना, मतलब सृष्टि में ऐसा हुआ. आणि मनुष्याची ज्या वेळेला उत्पत्ती झाली, सृष्टी झाली, त्यावेळेला असं झालं. तो हमें एक बात को ध्यान रखना, आणि आपण एका गोष्टीला हमें जाणार एक बनकर रहना. आणि आपल्या सर्वांना एक होऊन राहायचंय. आज हम एक बनकर रह पाता है क्या? आज आपण एक होऊन राहू शकतो का? मतलब शैतान का योजना क्या है? आणि सैतानाची योजना काय आहे? हमारे में फूट लाना. आणि आपल्यामध्ये फूट आणणं. है ना, हम एक दूसरे में, आपको मालूम है फूट लाने के लिए क्या है, एक छोटा सत्य गिरा लिया तो भी फूट आएगा. आणि फूट कशी येते? छोटीशी शंका जरी आले तरी फूट येते. मैंने आपको कई बार बताया, मतलब अच्छा मित्रों को भी शैतान बहुत उपाय से मतलब उनका प्रेम तोड़ देता. आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, खूप चांगल्या प्रकारची मैत्री तरी सुद्धा सैतान काय आहे की त्या मैत्रीमध्ये फूट आणतो. बहुत भयंकर बात है. खूप भयंकर गोष्ट आहे. है ना, मतलब अभी क्या है कि कई लोग क्या करते हैं, फूट लाने के लिए वो जो भी मतलब शैतान का पात्र है वो क्या करेगा, दोस्तों में एक व्यक्ति का कान में जाकर के भला तो नहीं, परंतु वो ऐसा एक्शन दिखाएगा, फिर वो दोस्त पूछेगा उसने आपको क्या बोला. आणि मग सैतान काय करतो की ज्या व्यक्तीच्या द्वारे फूट आणायचे ना त्या व्यक्तीला आपल्या ताब्यामध्ये घेतो आणि मग जे दोन मित्र आहेत त्यापैकी एका मित्राच्या कानामध्ये जाऊन असं काहीतरी बोलतो. आणि मग त्यावेळेला जो दुसरा मित्र तो त्याला विचारतो, त्या
आणि तो काय म्हणतो उसने कुछ बोला ही नहीं। आणि तो तर काही बोललाच नाही. अरे मैंने देखा ना आपको कुछ बोलते हुए। आणि मी तर पाहिलं ना तुला तो काहीतरी कानात येऊन सांगत होता. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? आप मेरे से छुपा रहे हैं। आणि तू काहीतरी माझ्यापासून लपवतोय. क्या हो गया? काय झालं? बहुत सालों का प्रेम में बाधा आया। आणि खूप वर्षापासून असणारं जे प्रेम आहे त्याच्यामध्ये फूट आली. कौन डाला? कोणी टाकली? विरोधी ने। आणि विरोधी सैतानाने. क्यों? विरोधी बड़ी चालाकी से काम करता आणि विरोधी खूप हुशारीने कार्य करतो. है ना। हम लोग को परखना है। आणि आपण स्वतःला पारखायचंय. अभी भी हम लोग यहाँ पर बैठा, हम लोग कोई ज्यादा भीड़ तो है नहीं। मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, जो व्यक्ति आत्मा में रहकर के इन बातों को समझने के लिए कोशिश करेगा ना, उसमें एक मनमुरावट का भी मतलब प्रवृत्ति होते रहेगा। आणि मग जो व्यक्ती आत्मेमध्ये राहून देवाच्या वचनाचा स्वीकार करतो ना, तर त्याच्या जीवनामध्ये मन परिवर्तनाचं सुद्धा कार्य होत राहतं. अभी आपको मालूम है, मेल नहीं है तो प्रार्थना भी व्यर्थ है। आणि जर आपलं आपसामध्ये ऐक्यता नाहीये तर मग आपण करणारी प्रार्थना पण व्यर्थ आहे. प्रार्थना प्रभु का सुनने का व्यवस्था क्या है? आणि परमेश्वर प्रार्थना ऐकण्याची व्यवस्था काय आहे? मत्ती 18:19 आपको याद है? मत्ते 18:19 वचन तुम्हाला ठाऊक आहे? 2 जन एक मन होकर प्रार्थना करें। आणि ज्या वेळेला दोघं जण एक मन होऊन प्रार्थना करतात, हमारा 2 जन एक मन होना मुश्किल है ना। आणि 2 जण एक मन होणं कठीण आहे ना. अगर एक मन नहीं है तो आप लोगों का फैमिली प्रेयर व्यर्थ है। आणि जर एक मन नाहीये तर तुमची पारिवारिक प्रार्थना व्यर्थ आहे. सुनोगे? तुम्ही ऐकाल? भैया एक बात जानना, कोई रीति में हमारे दिल में कुछ ना कुछ ऐसा कुछ शंका है, मतलब संदेह ऐसा बात आ गया ना, वो बात बिगड़ जाएगी। आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे एखादी शंका जर आपल्यामध्ये आली ना, तर मग ती गोष्ट दोघांमधले आपसातली बिघडून जाते. मैं आपको बोला ना, कल भी मैंने संदेश में बोला, अगर एक व्यक्ति ऑफिस में निकल रहा है, घर में झगड़ा करके जा रहा है ना, उस दिन का उनका ऑफिस का बातों में बाधा आएगा। आणि मी तुम्हाला कालच सांगितलं, ज्या वेळेला एखादा व्यक्ती घरातून ऑफिसला जायच्या अगोदर बायकोशी भांडण करून जर गेला ना, तर तो ऑफिस मध्ये गेल्यानंतर सुद्धा भांडणच करेल. कोई भी किसी का भी कुछ रिपोर्ट आ गया, थोड़ा कुछ गलती की बात है या कुछ गलती की बात है, उसके ऊपर तो पूरा उसका गुस्सा निकल। आणि मग तिथं ऑफिस मध्ये गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीची छोटीशी जरी चूक असेल तरी त्याच्या घरातला सर्व राग तो तिथं काढून टाकतो. वो यार उसको मालूम है कि बहुत इतना गुस्सा है, आणि मग त्या व्यक्तीला समजत नाहीये की आपला बॉस एवढा रागात आहे. परंतु मैं आपको बोल रहा, मैंने ये बात का अनुभव किया है। आणि मी तुम्हाला सांगतो ना की या गोष्टीचा अनुभव मी केलाय. हमारा सीओ का जब गाड़ी आ जाता है आणि ज्या वेळेला आमच्या सीओची गाडी येते ना, गाड़ी आते ही मानो चेहरा बताता है कि वो मानो उनका कैसा है। आणि आल्यानंतर त्याचा चेहरा सांगतो की त्याचं सध्या वातावरण कसं आहे. वो कुछ सीरियस मूड में है आणि तो काहीतरी गंभीर अशा मूड मध्ये आहे. और आने के बाद में अगर किसी को उन्होंने बुलाया, आणि आल्यानंतर जर त्याने कोणाला बोलवलं फिर क्या नहीं होता। आणि मग त्याची काही खेळ नाही. बहुत भयंकर बात। आणि मग भयंकर गोष्ट आहे. तो इसलिए लोग भी मानो मुझको ना बुलाए ऐसा मानो एक विचार में रहता। आणि मग लोक अशा प्रकारे विचार करतात की सीओने आल्यानंतर मला बोलू नये. तो यहाँ पर आने के टाइम पर भी मैं कई लोगों का चेहरा देखा ना, आणि इथं आल्यानंतर पुष्कळ लोकांचा चेहरा ज्या वेळेला मी पाहतो ना, कुछ तो गड़बड़ी करके आ रहे हैं। आणि काहीतरी गडबड करून ते येत आहे. अभी आप देखो भैया, अभी आप मतलब आपका घर की अवस्था में मुझे नहीं मालूम, लेकिन आप गड़बड़ी करके प्रभु को गुस्से में आकर के बैठेगा। अब एक एकाग्र मन के साथ ये वचन को ग्रहण नहीं कर पाएगा, वचन का सामर्थ्य आपके ऊपर कार्य नहीं कर पाएगा, ये पक्की बात। आणि मग घरामध्ये भांडण करून जर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले तर येणारं देवाचं जे वचन आहे ते तुम्ही ग्रहण नाही करू शकणार, आणि देवाच्या वचनाचा सामर्थ्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकणार नाही. क्योंकि आपका मन में जरूर कुछ तो गड़बड़ी चल रही है। आणि याचा अर्थ तुमच्या मनामध्ये निश्चितच काहीतरी गडबड चालू आहे. पारखा प्रियांनो, मतलब प्रभु हमारा मन को जब देखता है, आणि प्रभू ज्या वेळेला आपलं मन पाहतो, है ना, हमारा मन कैसे होना चाहिए? आपलं मन कसं राहिलं पाहिजे? प्रभु के साथ भी और अपने भाई बहनों के साथ भी या अपना घर के लोगों के साथ भी सीधा होना चाहिए, मतलब
प्रेरितों 24 का 16 वचन। आणि प्रेषिताचा 24 अध्याय त्याचा 16 वचन की आपल्या घरातल्या लोकांसोबतही आणि आपल्या प्रभूमध्ये जे भाऊ बहीण आहे त्यांच्या सोबतही एकदम सरळतेने राहिला पाहिजे. मतलब प्रेरित पौलुस इस बात के लिए बहुत मतलब प्रयास करता था। आणि प्रेषित पौल या गोष्टीसाठी खूप प्रयत्नशील होता. मैं हर एक पवित्र लोगों को कहना चाहता हूँ, प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो, यदि हम प्रभु से और भी अनुग्रह पाना चाहता है, आणि प्रभूपासून अधिक जास्त कृपा प्राप्त करण्याची इच्छा प्रभु आहे में तर, बल पाना चाहता है, आणि प्रभू मध्ये सामर्थ्य प्राप्त करण्याची इच्छा आहे तर, तो हमें हर एक के साथ अच्छा भावना रहना, आणि आपलं प्रत्येकासोबत खूप चांगला मेळ राहणं गरजेचं आहे. किसी प्रकार भी दिल में नफरत प्रवाह न रहे। आणि कुठल्याही प्रकारे आपल्या मनामध्ये कोणाबद्दल कटुपणा नसायला पाहिजे. नहीं तो आपका ये दौड़ बहुत जल्दी धीमा हो जाएगा। नाहीतर तुमची ही जी धाव आहे ती खूप लवकर थांबल्या जाईल. हाँ, मतलब प्रभु आपके साथ आपको सहायता नहीं करेगा। आणि प्रभू तुमच्या सोबत राहून तुम्हाला सहाय्य नाही करणार. आपको मालूम है हमारा अनेक बातों में खाने के लिए ना प्रभु का सहायता चाहिए। Praise the Lord. आणि एवढंच एक आहे की आपण जे अन्न खातो ते अन्न खाण्याकरता सुद्धा देवाचं सहाय्याची गरज आहे. आपको मालूम है ये स्वर्ग और नरक का मतलब जाने वाले लोगों का एक खूबी मतलब ये एक उपमा में ऐसा बनाया है। आणि स्वर्गात आणि नरकामध्ये जाणाऱ्या लोकांच्या एका उपमामध्ये अशा प्रकारे सांगितलंय. तो मतलब एक व्यक्ति का मतलब ये जो हिस्सा जो है डंडा से बांध दिया, अभी सीधा रहेगा, फोड़ नहीं होगा। आणि मग ते नरकामध्ये टाकलेले जे लोक होते त्यांचे नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये टाकलेले काही लोक होते, त्या लोकांचे हात जे आहेत त्यांच्या हाताला इथं अशी काठी बांधली आणि ते काठी बांधल्या कारणाने त्यांचे हात असे फोल्ड होऊ शकत नाही, मतलब दोन्ही हात. समझ लो 100 लोगों को ऐसा ये कर दिया। आणि तुम्ही विचार करा की 100 लोकांच्या अशा हातांना काठी बांधून त्यांचे हात सरळ केले और उनको मतलब सबका हाथ में एक लड्डू दिया। आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक लाडू दिला मतलब अभी 1 घंटा का टाइम दिया, आणि 1 तासाचा वेळ दिला ये तुझे मला खाना है। आणि आहे तुला खायचंय. 1 घंटा टाइम देने के बावजूद भी आणि 1 तास वेळ दिलेली असताना पण उसमें 4 लोगों का लड्डू हाथ में नहीं था, आणि 4 लोकांचे लाडू जे आपल्या हातामध्ये नव्हते बाकी लोगों का सबका हाथ में था। आणि बाकी सगळ्यांचे लाडू आपापल्या हातातच राहिले. क्या कारण है? त्याचं कारण काय आहे? एक दूसरे को खिलाया आणि जे 4 लोक आहेत त्यांनी आपसामध्ये एकमेकांना असं खाऊ घातलं. और जो दूसरे लोग क्या स्वार्थी है, वो खुद कैसे भी वो हाथ से गिर करके नाश हो गया। आणि मग जे बाकीचे जे स्वार्थी लोक आहेत त्यांनी स्वतःच खाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते खाताच नाही आलं. तो क्या है कि प्रिय प्रभु में अगर प्रेम है तो हम हमेशा दूसरे के प्रति ध्यान देगा, उनका ख्याल करेगा। आणि जर आपण प्रभूमध्ये आहे तर आपल्यामध्ये प्रेम आहे, आणि जर प्रेम आहे तर निश्चितच आपण दुसऱ्याची काळजी वाहू, अपने आप को पार आपण स्वतःला पारखा. आज अपना मंडली जीवन में हम लोग बहुत थोड़े ही लोग रहता, आणि मंडळ जीवनामध्ये खूप थोडेच लोक राहतो, और हम लोग एक में नहीं क्या आणि आपण सगळे लोक एक मन आहोत का? मतलब ठीक है, कई लोगों का कई स्वभाव के कारण हम कई बातों में उनसे नहीं मिल सकता, आणि काही लोकांच्या काही स्वभावामुळे आपण त्यांच्याशी नाही मिळू शकत, परंतु हमें मतलब प्रार्थना करने के लिए वो एक रुकावट नहीं आना चाहिए। आणि प्रार्थना करण्याकरता ते एक अडथळा यायला नको. ना कई लोग बोलता है कि मैं उनके साथ प्रार्थना नहीं करूँगा, आणि काही लोक असं म्हणतात की मी त्यांच्यासोबत मिळून प्रार्थना नाही करणार. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? उनका मेल नहीं त्यांचं आपसातलं ऐक्य नाहीये, है, उनको कोई ना कोई बात पर उन्होंने क्षमा नहीं दिया, आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी एकमेकांना क्षमा नाही दिली, क्षमा ना दे करके आत्मीय जीवन हो ही नहीं सकता भाई। आणि दुसऱ्याला क्षमा न देता एक आत्मिक जीवन राहू शकत नाही. मुझे सुनने वाला हर एक पवित्र लोग थोड़ा दिल की गहराई में परख कर रखें, आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येकाने हृदयाच्या गहनतेमध्ये समजून घ्या. है ना। आप मंडली की सबके साथ एक एक लोगों के साथ अकेला अकेला में भी आप बैठ करके प्रार्थना करने के लिए आपको होता है क्या? आणि मंडळीच्या प्रत्येकासोबत तुम्हाला एकेकाला एकटं त्यांच्या एक एक व्यक्ती सोबत बसून तुम्हाला प्रार्थना करणं शक्य आहे का? होऊ शकतं का? किंवा करू शकता का? नहीं होता। जर नाही करू शकत आपका भक्ति व्यर्थ है, तुमची भक्ती व्यर्थ आहे, आपका जिंदगी आप नरक की मार्ग को विचार कर रहे हैं, आणि तुमचा जो नरकाचा मार्ग आहे तो अधिक जास्त तुम्ही मोठा करत आहात, आप अभी भी अपने आप को नम्र और दीन करने के लिए तैयार नहीं, आणि अजूनही तुम्ही स्वतःला नम्र आणि दीन करायला तयार नाही. तो आप थोड़ा
बहुत गौर दे करके थोड़ा गहराई से जांचना। आणि खूप गहनतेने तुम्ही ही गोष्ट स्वतःला पडताळा. ना मैं आपको बोला ना, कई लोगों का कई एटीट्यूड, मतलब कई स्वभाव हमको अच्छा नहीं लगता, वो बात आ गई, मुझे वो बात पसंद नहीं, और वो पसंद करने के लिए नहीं बोला, प्रेम करने के लिए बोला. प्रेम और पसंद ये दोनों दो बात है. आणि मग काही लोकांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवडत नाहीये, पण तुम्हाला कोणाला आवडायला निवडायला नाही सांगितलं तर प्रेम करायला सांगितलं. कई लोगों का आलसी स्वभाव हमको पसंद नहीं भाई, आणि काही लोकांचा आळशी स्वभाव आम्हाला नाही आवडत. वो पसंद नहीं है, मेरे को अच्छा नहीं लगता, वो बात आगे, परंतु मैं प्रेम करता हूँ. आणि त्यांचा तो स्वभाव मला नाही आवडत तर ती गोष्ट ठीक आहे, पण मी त्या व्यक्तीवर प्रेम करतो. आपको आराम से समझ में आ रहा है कि सोचता हूँ. आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ही गोष्ट समजत आहे असं मी विचार करतो. वो बात हमारा ऐक्यता के लिए एक वादा नहीं आता. आणि ती गोष्ट आपल्या दोघांमध्ये असणारी जी ऐक्यता आहे त्याच्याकरता व्यत्यय येत नाही. अभी हो सकता है कि हम में से सभी लोगों में कई लोगों को एक दूसरे का बहुत सारे स्वभाव उनको अच्छा नहीं लगता. आणि आपल्यापैकी एकमेकांना पुष्कळ लोकांना एकमेकांचा स्वभाव कदाचित नसेल आवडत. समझ लो, ऐसे नहीं है कि वो तो किसी कारण भी हम जैसे चाहता है ऐसा वो बन ही नहीं सकता. आणि कुठल्याही कारणाने समोरचा व्यक्ती जशी आपली इच्छा आहे तसा तो नाही होऊ शकत. कोई एक आधा हमारी मनपसंद का मिल जाता है, वो बहुत अजीब बात है. आणि मग एखादा व्यक्ती आपल्या मनासारखा मिळतो ती खूप मोठी गोष्ट आहे. तो अनेक लोगों में हमारे सामने हमारे दृष्टि में हम ना चाहने वाला कई बात रहेगा. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला न आवडणाऱ्या काही गोष्टी राहू शकतात. और वो बात हमारे यूनिटी के लिए एक वादा है. आणि ती गोष्ट आपल्या दोघांमध्ये असणारी जी ऐक्यता एकोपा आहे याच्याकरता खंडणी त्याच्यामध्ये भेद पाडण्याचं कारण नाही होणार. किसी लोगों को समझ में आया. किती लोकांना समजलं. परंतु आप एकमत ना होने वाला कोई भी बात अगर आपका दिल में है तो आप अभी तक जीवन का मार्ग में नहीं, मृत्यु का मार्ग में. आणि अजूनही एखाद्या व्यक्ती सोबत तुम्ही एक मन होण्याकरता जर तयार नाहीये तर याचा अर्थ तुम्ही मरणाच्या मार्गामध्ये आहात, जीवनाच्या मार्गामध्ये नाही. हो सकता है कि किसी ने हमको बहुत बड़ा धोखा भी दिया. आणि होऊ शकतं कोणी आपल्याला खूप मोठ्या रीतीने फसवलं असेल. धोखा खाना धोखा देना हमको पसंद नहीं भाई. आणि धोका देणं धोका खाणं आपल्याला नाही आवडत. और धोखा दिया, आणि कुणी धोका दिला. लेकिन धोखा देने वाला बात भी हमें आपस में मेल में रहने में वादा नहीं. आणि मग धोका देणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला आपसामध्ये ऐक्यता राहण्याकरता काही अडखळत नाही. इतना डिटेल्स आप ये करके मैं सोचता हूँ. आणि एवढं सविस्तर सांगणं पुरेसं आहे असा मी विचार करतो. और जो किसी लोगों ने समझा, आणि किती लोकांना ते समजलं. कितने लोगों ने एक नया निर्णय लिया. आणि किती लोकांनी एक नवीन निर्णय घेतला. ये हमारे बना आपकी जीवन में थोड़ा छोटा बैठना या नम्र बैठना थोड़ा मुश्किल की बात है. आणि आपल्या जीवनामध्ये नम्र होणं खूप कठीण आहे. ये जो आई जो है ना वो झुकना वो मतलब झुकना बहुत मुश्किल है. आणि जो आय आहे म्हणजे जो मीपणा आहे तो थोडासा असा झुकणं खूप कठीण आहे. आज भी प्रभु में हमारा होते हुए भी बहुत लोग मेपन में चलता है. तो आप अभी भी आत्मीय जीवन का एबीसीडी अभी तक नहीं सीखा. आणि आजही पुष्कळ लोक मीपणामध्ये चालतात. याचा अर्थ काय आहे आत्मिक जीवनाची एबीसीडी सुद्धा तुम्ही अजून नाही शिकली. और कभी भी ऐसा घमंड हमारे जीवन में मतलब शैतान ला सकता है. आणि कधीही आपल्या जीवनामध्ये सैतान असा गर्व आणू शकतो. आने नहीं देना चाहिए. येऊ देऊ नका. हमें फरकना है. आपण स्वतःला पारखायचंय. हमें हमारा आपस का मेल में ना कई लोगों का कई हरकत देखता है ना मेरे को दिल में बहुत दुख होता है. आणि पुष्कळ लोकांच्या पुष्कळ गोष्टी ज्या वेळेला मी पाहतो ना तर माझ्या हृदयाला खूप दुःख होतं. क्योंकि उन लोग हमारा सच्चा दिल से आपस में मिलता ही नहीं. आणि खऱ्या अंतःकरणाने ते आपसामध्ये भेटत नाही. मैं सोचता हूँ अगर मुझे इतना दुख होता है तो जिसने हमें खरीदा उस प्रभु को कितना दुख होता होगा. आणि मी हा विचार करतो जर मी बघितल्यावर मला एवढं दुःख होतं तर ज्याने आपल्याला विकत घेतलं त्याला किती दुःख होत असेल. क्यों प्रभु ने हमें एक अलग दर्जा में लाया. आणि प्रियांनो प्रभूने आपल्याला एक वेगळ्या पातळीवर आणलंय. आज पिताने में मसीह में देखा. आज पित्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये ठेवलं. और पूर्ण रूप में मसीह तो हमारे में दिखना चाहिए. आणि संपूर्णरित्या ख्रिस्तत्व
रूप आपल्यामध्ये दिसायला पाहिजे. मेरा प्रभु ने हमें अपना आत्मा दिया, आणि प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा दिला उस आत्मा के द्वारा प्रभु का प्रेम दिया. रोमियो 5:5 आपको याद है. आणि मग प्रभूने दिल्या देऊ केलेला पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराचं प्रेम आपल्या हृदयामध्ये त्याने ओतलेलं आहे. रोम त्याचा 5 अध्याय त्याचं 5 वचन. वो प्रेम में हमें हर एक काम करना है. आणि त्या प्रेमामध्ये राहून आपण प्रत्येक काम करायचंय. कौन सा प्रेम है? आणि ते कुठलं प्रेम? जो हमें आत्मा से मिला. आणि जे आपल्याला आत्म्याच्या द्वारे मिळालं. हाँ, वो प्रेम आत्मा का फल है प्रेम. आणि आत्म्याचं फळ आहे प्रेम. उस प्रेम में जो काम नहीं किया, पहला कोरिन्थी 13 अध्याय का 3 वचन के अनुसार कुछ भी लाभ नहीं. आणि त्या प्रेमामध्ये राहून जर आपण एखादं काम नाही केलं तर मग पहिले करंदीकराचं पत्र 13 अध्याय आणि त्याच्या 3 वचनाच्या अनुसार आपल्याला त्याच्याद्वारे काहीही लाभ नाही. आपका जीवन में आप करने वाला हर एक भक्ति का बात प्रभु कभी स्वीकारेगा नहीं. उसका 1 से 3 तक वो पढ़िएगा. पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 13 अध्याय 1 ते 3 वचन वाचा. यदि मैं मनुष्य और स्वर्गदूतों की बोलियां बोलूं हाँ, और प्रेम न रखूं, हाँ, तो मैं ठनठनाता हुआ पीतल हाँ, और झनझनाती हुई धान हूँ. हाँ, और यदि मैं भविष्यवाणी कर सकूं हाँ, और सब भेदों और सब प्रकार के ज्ञान को समझूं हाँ. और मुझे यहाँ तक पूरा विश्वास हो कि मैं पहाड़ों को हटा दूं, हाँ. परंतु प्रेम न रखूं हाँ. तो मैं कुछ भी नहीं. देखा, मतलब यहाँ पर वो विषयों को थोड़ा गहराई में समझा. मतलब मेरे द्वारा बड़े बड़े चिन्ह चमत्कार है, बहुत कुछ वरदान की मतलब प्रकट रीति में बहुत कुछ हो रहा है, परंतु प्रेम में नहीं. आणि माझ्याद्वारे खूप मोठे मोठे चिन्ह चमत्कार होत आहे. ते सगळं काय होत आहे पण ते प्रेमामध्ये नाही. इस प्रकार करने वाला उस दिन प्रभु का न्याय सबके सामने जब आएगा, आणि अशा प्रकारे करणारे जे आहे त्या दिवशी न्यायासनासमोर जावलेले येतील. प्रभु उनको क्या बोलता? आणि प्रभू त्यांना काय म्हणतो? मैं तुम्हें कभी नहीं जानता. कभी नहीं जानता, कभी नहीं जानता. प्रियो, यहाँ पर प्रभु किसको जानता? पहला कोरिन्थी 8:3. आणि पहिले करंदीकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 3 वचन. यदि कोई परमेश्वर से प्रेम रखता है हाँ, तो परमेश्वर उसे जानता है. देखा प्रियो, प्रभु का प्रेम. देखो, ये बहुत बड़ी बात है. मैं इसलिए आपको बताना चाहता हूँ, प्रभु को प्रेम करने वाला, प्रभु का प्रेम में करने वाला, उनको प्रभु जानता. आणि जो कोणी प्रभूच्या प्रेमामध्ये राहून प्रभूवर प्रेम करतो प्रभू त्यांना ओळखतो. हाँ, मतलब हम सिर्फ प्रेम का अभिनय करके चलेगा तो प्रभु उनके साथ नहीं देगा. आणि फक्त प्रेमाचा अभिनय करून जर आपण चालतो तर प्रभू त्यांना नाही ओळखत. तो पिछले दिनों से बढ़ करके हमारा एकता, ऐक्यता, यूनिटी मजबूत हो रहा है कि आणि मागील दिवसापेक्षा जास्त आपल्या आपसामध्ये असणारा एकोपा हा दृढ होत आहे का नाही? पहला कोरिन्थी 10 वचन में पहिले करंदीकराचं पत्र 1 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये. हे भाइयों, मैं तुमसे हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से विनती करता हूँ हाँ, कि तुम सभी एक बात कहो सभी लोग एक बात कहो, और तुम्हें फूट न हो, तुम्हें फूट ना हो, परंतु एक ही मन एक ही मन. और एक ही मत होकर मिले रहो. हाँ, देखा प्रियो, बहुत सुंदर बात है. सबको मिला है ना? आणि सर्वांना भेटलं ना. पहिले करंदीकराचं पत्र 1 अध्याय त्याचं 10 वचन. कभी भी किसी प्रकार भी प्रियो, मैं आपको कहना चाहता हूँ, ये जो फूट लाने वाला परमेश्वर का दृष्टि में भयंकर गुनाहगार है. आणि जो कोणी आपसामध्ये फूट आणतो तो देवाच्या दृष्टीने भयंकर गुन्हेगार आहे. वो कभी सह नहीं सकता. आणि प्रभू त्याला कधी सहन नाही करू शकत. और आप देखो, एक घर में 10 बच्चा है, उसमें एक झगड़ालू है, तो उससे पिता बहुत परेशान रहेगा. आणि एका घरामध्ये 10 मुलं आणि त्याच्यापैकी एखादा जर भांडखोर आहे तर पिता त्याच्यावर खूप परेशान राहतो. आत्मीय जीवन में हम कभी भी एक दूसरे के प्रति फूट लाने वाला ना हो. आणि आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आपण एकमेकांचे फूट पाडणारे नसावे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. सब लोग एक बात कहना, आणि सगळ्यांनी एकच गोष्ट बोलायची. कभी भी किसी के प्रति किसी ऐसा कुछ झूठ मूठ बात बोल करके पलट होकर किराने वाला बात कभी नहीं करना. आणि कधीही कोणा संबंधाने असं खोटं नाटक बोलून आपण एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करू नये. तो हम शरीर का, एक ही शरीर का अलग अलग अवयव है. आणि आपण एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत. हमको सबको अलग अलग कर्तव्य है. आणि आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे कर्तव्य आहे. ओके, उसका 12 अध्याय का 6 से 8 वचन में पढ़े. आणि रोम त्याचा 12 अध्याय 6 ते 8 वचनही वाचा. जबकि उस अनुग्रह के हाँ, अनुसार हमें दिया गया है. हाँ, हमें भिन्न भिन्न वरदान मिले हैं. हाँ,
जो जिसको भविष्यवाणी का दान मिला हो हाँ। वो विश्वास के परिणाम के अनुसार भविष्यवाणी करे। हाँ। यदि सेवा करने का दान मिला हो हाँ। तो वह सेवा में लगा रहे। हाँ। यदि कोई सिखाने वाला हो तो सिखाने में लगा रहे। हाँ। जो उपदेशक हो हाँ। वो उपदेश देने में लगा रहे। हाँ। दान देने वाला उदारता से दे। हाँ। जो अगुवाई करे वो उत्साह से करे। हाँ। जो दया करे वो हर्ष से करे। देखिए यहाँ पर बताया वो बात आपको हमारे पढ़ने में आपको मालूम हो गया। आपको मिला हुआ वरदानों को व्यवहार करने वाला एक जीवन है मसीह जीवन। आणि आपल्याला मिळालेलं जे वरदान आहे त्याला व्यवहार करणारं जीवन आहे ते एक ख्रिस्ती जीवन. मसीह जीवन क्या है? आणि ख्रिस्ती जीवन काय आहे? वरदानों को व्यवहार करने वाला जीवन। आणि वरदानांना व्यवहार करणारं जीवन. इसमें 7वां पॉइंट क्या है? आणि 7वा मुद्दा काय आहे? मसीह जीवन बोलेगा तो सब लोग मिला हुआ वरदान को आपस में व्यवहार करता है। आणि मग सर्व लोक त्यांना मिळालेलं जे वरदान आहे ते आपसामध्ये व्यवहार करतात. ये उधार पाया हुआ ऐसा एक भी व्यक्ति नहीं जिसको वरदान नहीं मिला। आणि तारण प्राप्त झालेला असा एकही व्यक्ती नाही की ज्याला वरदान नाही मिळालं. प्रभु ने सबको वरदान दिया है। प्रभूने सर्वांना वरदान दिलंय योग मंडली की आत्मिक उन्नति के लिए वरदान दिया है। आणि मंडळीच्या आत्मिक उन्नती करता वरदान दिलंय. आज ये बात भी थोड़ा सीरियसली समझना। आणि आज ही गोष्ट जरा गांभीर्याने समजून घ्या. आपको मिला हुआ वरदान क्या वरदान मिला और मैं उसको मंडली की उन्नति के लिए मैं इस्तेमाल किया है कि नहीं, ये बात को पार करा। आणि आपल्याला मिळालं वरदान कुठलं आहे आणि मंडळीच्या आत्मिक उन्नती करता मी उपयोगात आणलंय का नाही या गोष्टीला पार का. क्योंकि प्रभु में आए हुए अनेक लोगों को पवित्र आत्मा जब 1 कोरिन्थी 12 अध्याय का 11 वचन पहिले करंथीकरांचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 अध्याय त्याचं 11 वचन. परंतु ये सब प्रभावशाली कार्य हाँ। वही एक आत्मा कराता है हाँ। और जिसे जो चाहता है हाँ। वह बांट देता है. हाँ देखो जिसे जो चाहता है वो बांट देता। आणि त्याला जे ज्याला द्यायचंय त्याला तो वाटतो. मतलब प्रभु पवित्र आत्मा एक एक जन को मतलब परख करके कौन सी इनको वरदान देना वो हमारे इच्छा के अनुसार नहीं, परमेश्वर हमें परख करके उसकी योजना के अनुसार हमें वरदान देता है। वो वरदान आज हम प्रभु के लिए, प्रभु का महिमा के लिए, मंडली की उन्नति के लिए इस्तेमाल करता है कि नहीं, ये बात को परख। आणि आपल्या इच्छेच्या अनुसार नाही तर परमेश्वर स्वतःच्या इच्छा आणि योजनेच्या अनुसार आपल्याला वरदान देतो आणि ते वरदान आपण मंडळीच्या आत्मिक उन्नती करता उपयोगात आणतो का नाही हे आपण पारखायचं आहे. हर एक को प्रभु ने वरदान दिया। आणि प्रत्येकाला प्रभूने वरदान दिले. मतलब वो भी मतलब हमारे इच्छा से मांगने से नहीं मिला, पवित्र आत्मा उसकी इच्छा से हमें दिया है। आणि ते आपण मागितलं म्हणून आपल्याला मिळालं असं नाही तर पवित्र आत्म्याने त्याच्या इच्छेच्या अनुसार दिलेलं है आहे. ना, उसका 6 वचन पढ़ना। आणि त्याचं 6 वचन वाचा. प्रभावशाली कार्य हाँ। कई प्रकार के हैं हाँ। परंतु परमेश्वर एक ही है हाँ। जो सब में हर प्रकार का प्रभाव उत्पन्न करता है. हाँ देखिए एक ही परमेश्वर भिन्न भिन्न प्रकार का वरदान दे करके उनको अपना महिमा के लिए इस्तेमाल करता है। आणि परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारचे वरदान त्यांना देऊन आपल्या गौरवाकरता उपयोगात आणतो. उसका 7 अध्याय का 7 वचन भी पढ़ना। आणि पहिले करंथीकरांचं पत्र 7 अध्याय आणि त्याचं 7 वचन मैं वाचा. यह चाहता हूँ हाँ। कि जैसा मैं हूँ हाँ। वैसे ही सब मनुष्य हो हाँ। परंतु हर एक को परमेश्वर की ओर से हाँ। विशेष विशेष वरदान मिले हैं. देखा विशेष विशेष हर को विशेष विशेष वरदान मिला है। आणि प्रत्येकाला विशेष विशेष असे वरदान मिळालेले आहे. और मैं चाहेगा मेरे जैसा सब लोग बनो, ऐसा नहीं हो सकता। आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या सारखे सगळ्यांनी व्हावं तसं नाही होऊ मेरे शकत. जैसे सिर्फ मैं अकेला रहेगा। आणि माझ्यासारखा मी फक्त एकटाच राहील. मुझे उसका स्थान में जो रहा है वहां पर मुझे प्रभु के साथ विश्वास योग्य रहना है। आणि प्रभूने मला ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी मी प्रभू सोबत विश्वास योग्य राहायचंय. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. अपने जीवन में हम हर एक मसीह में आया हुआ अनेक लोगों को प्रभु ने वरदान दिया हुआ है। आणि ख्रिस्तामध्ये आलेल्या प्रत्येकाला प्रभूने वरदान दिलेले आहे. एक्चुअली यही बात है जब हम मत्ती 25 अध्याय में जब 14 से 30 तक वचनों में हमको थोड़ा या आनंद का बारे में जब पढ़ता है आणि मग ते त्याचा 25 अध्याय 14 ते 30 वचनामध्ये आपल्याला जे कृपादान मिळालेले आहे त्याच्या संबंधाने वाचतो. मतलब
वहाँ पर कृपादंड नहीं लिखा, थोड़ा लिखा, क्या लिखा? थोड़े। थोड़े, हाँ, थोड़े लिखा, थोड़े मिला। आणि त्या ठिकाणी तोडे असं लिहिलेलं आहे तो वहाँ पर भी हम देखते हैं कि प्रभु ने कैसे दिया, आणि प्रभूने ते कसं दिलं उसका 15 वचन में लिखा है। आणि त्याच्या 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे हर एक हर एक को उसकी सामर्थ्य अनुसार हाँ, उनके सामर्थ्य के अनुसार दिया। आणि प्रत्येकाला आपापल्या सामर्थ्याच्या अनुसार प्रभूने दिलं उसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे प्रियांनो हमारे जीवन में हर एक लोगों को जहाँ तक उसका एबिलिटी है, सामर्थ्य है, वो स्वर्ग जानता है। आणि प्रत्येक मनुष्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते कितपत आहे हे प्रभूला ठाऊक आहे अभी आपको मालूम है कि कई लोगों का, बच्चे लोगों का मानो दिमाग इतना ठीक से बड़ा नहीं, उनको भारी काम ऐसे नहीं देता। आणि पुष्कळ लोकांचे जे बुद्धीची वाढ जशी व्हायला पाहिजे तशी झालेली नाहीये तर त्याला मोठ्या मोठ्या बौद्धिक कामं नाही देत तो वो दुनिया के लोग इतना समझ सकता है, तो फिर स्वर्गीय पिता आणि मग जगाचे लोक जर एवढं समजू शकतात तर स्वर्गीय पिता मतलब एक एक व्यक्ति कहाँ तक का काम कर सकता है, प्रभु ने उनको कितना बुद्धि और ज्ञान दिया, उसके अनुसार ही प्रभु वरदान भी देता है। आणि एक एक व्यक्ती किती कार्य करू शकतो त्याच्या बौद्धिक सामर्थ्याच्या अनुसारच प्रभू त्याला ती जबाबदारी देतो लेकिन एक बात जानना, आणि एक गोष्ट जाणा अगर अभी इस समय में हम अपने को मिला हुआ वरदान को नहीं समझा, नहीं जाना और उसको सही रीति में प्रभु महिमा के लिए अगर इस्तेमाल नहीं किया, तो योग एक दिन आ रहा है, न्यायासन के सामने आपको लेखा देना पड़ेगा। आणि प्रभूने दिलेलं आपल्याला जे वरदान आहे ते जर प्रभूच्या गौरवासाठी उपयोगात नाही आणलं तर प्रियांनो एक दिवस आहे त्या न्यायाच्या दिवशी आपल्याला हिशोब द्यावा लागेल 19 वचन पढ़ना। आणि त्याचं 19 वचन वाचा और दिनों के बाद हाँ। उन दासों का स्वामी आकर उनसे लेखा लेने लगा। हाँ, लेखा लेगा, यो प्रभु सबसे लेखा लेगा। आणि प्रभू प्रत्येकाचा झाडा घेईल हिशोब घेईल बहुत विश्वासियों का जीवन को देख करके इतना लापरवाही का जीवन मिलाता है, मतलब कुछ काम का नहीं। यो आपको ये जानना, मृत्यु जैसा सच्चाई है, ऐसा मरने के बाद न्याय भी सच्चाई है। आणि त्यानं एक गोष्ट तुम्ही जाणून घ्या की मरण जसं सत्य आहे तसं मेल्यानंतर न्याय सुद्धा सत्य आहे प्रभु ने हमें मिला हुआ, हमें दिया हुआ उस वरदानों को पर हमने कैसा प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल किया। आणि देवाने आपल्याला दिलं गेलेले जे वरदान आहे ते आपण कशा प्रकारे प्रभूच्या गौरवाकरता उपयोगात आणले है मुझे किस प्रकार का वरदान मिला आणि मला कुठल्या प्रकारचे वरदान मिळाले और मैं प्रभु का महिमा के लिए मंडली की आत्मिक उन्नति के लक्ष्य में मैं उसको इस्तेमाल कर पा रहा है कि नहीं? आणि प्रभूच्या गौरवाकरता मंडळीच्या आत्मिक उन्नता करता मी ते उपयोगात आणू शकत आहे का नाही मैं बहुत लोगों का जीवन को देखने के बाद में लगता ही नहीं कि उनका उद्धार हुआ था, आणि पुष्कळ लोकांचं जीवन बघितल्यानंतर वाटत नाही की त्यांचं तारण झालंय क्योंकि किसी प्रकार प्रभु का कोई काम में नहीं आता। आणि कुठल्या प्रकारे ते प्रभूच्या काही उपयोगात नाहीये क्या दुखदायक बात है। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे हमारे लोगों को प्रभु ने वरदान दिया, जो उदार पाया है तो, और उस पर हमें व्यवहार करना, नहीं तो वो विश्वासघाती निकलेगा। आणि ज्याचं तारण झालेलं आहे त्या प्रत्येकाला प्रभूने वरदान दिलेलं आहे आणि आपण त्याचा व्यवहार करायचा आहे जो कुणी व्यवहार करत नाही तर तो विश्वासघाती निघेल क्योंकि प्रभु ने दिया हुआ मतलब आनंद को या वरदान को विश्वास योग्यता के साथ व्यवहार करना है। आणि प्रभूने आपल्याला दिलं गेलेलं जे तालंत आहे ते विश्वासयोग्यतेसह आपण व्यवहार करायचा आहे उसका 21 और 23 वचन आपको याद है। आणि 21 आणि 23 वचन तुम्हाला ठाऊक आहे उसके स्वामी ने उसे कहा, हाँ। धन्य है अच्छे और विश्वास योग्य दास, हाँ। तू थोड़े में विश्वास योग्य रहा, हाँ। मैं तुझे बहुत वस्तु का अधिकारी बनाऊंगा, हाँ। अपने स्वामी के आनंद में सहभागी हो। देखिए बहुत बड़ा मतलब आशीष की बात है प्रियो, इस छोटा सा जीवन में प्रभु ने हमें बहुत ज्यादा काम नहीं दिया प्रियो, बहुत हल्का काम। हमारे में हमारा आर्मी में ना एक क्लर्क को उसका एक्चुअली सिर्फ 6 लेटर टाइप किया तो हरे टाइप होता था, आजकल टाइपिंग नहीं होता, मतलब उसका उस दिन का ड्यूटी काफी हो गया और जो 6 लेटर नहीं 60 लेटर बनवाता था, मतलब बहुत ज़्यादा हाथ माना ये करता था, करवाता था, वो अन्याय माना लोगों का काम है। परंतु इसी प्रकार होने का अर्थ क्या है कि प्रभु ने हमें दिया हुआ काम जो है वो हल्का काम है, आणि वो थोड़ी काम है।
आणि प्रभूने आपल्याला दिलेलं जे काम आहे ते खूप साधारण, खूप हलकं, खूप छोटस असं काम आहे. परंतु उसमें भी अगर हम विश्वासियों की नहीं रहेगा आणि त्याच्यामध्ये पण आपण विश्वासयोग्य नाही राहिलो तर, ऐसे नहीं कि प्रभु ने आपको केवल पहाड़ को उड़ा के देने का हुआ, ऐसे नहीं बोला. आणि असं पण नाही की प्रभूने तर आपल्याला एव्हरेस्ट डोंगर उचलायला सांगितला. नहीं तो अरबियन सागर के तो निकल गए. तो ऐसा बात प्रभु ने नहीं बोला. आणि अरबी समुद्र एका जागेवर उचलून दुसऱ्या जागेवर ठेवायला असा पण काही कठीण काम नाही प्रभु ने सांगितलं. बहुत हल्का काम किया. आणि प्रभूने खूप साधारण काम दिलंय. कभी भी अगर हम उसमें विश्वासियों की नहीं रहेगा तो आणि तरी आपण त्याच्यामध्ये विश्वासयोग्य नाही राहिलो तर, आपको मालूम है वो विश्वासियों की नहीं रहा, उसको प्रभु ने क्या बोला? आणि जो विश्वासयोग्य नाही राहिला प्रभूने त्याला काय म्हटलं? उसका 26 वचन. आणि त्याचं 26 वचन. उसके स्वामी ने उससे उत्तर दिया, हाँ. हे दुष्ट और आलसीदास, आप सोचो प्रभु का न्यायासन के सामने अगर ऐसा पुकार सुनेगा तो क्या होगा? आणि प्रभूच्या न्यायसनासमोर अशा प्रकारे जर आपल्याला प्रभूने म्हटलं तर मग आपलं कसं राहील? और उसका अंत क्या हुआ? आणि त्याचा शेवट काय झाला? उसका 30 वचन. त्याचं 30 वचन. और इस पीतल में दास को हाँ. आग के अंधेरे में डाल दो, इतना भयंकर बात है. जहाँ रोना गाना. आप सोचो आणि तुम्ही विचार करा प्रिय, हमारे जीवन में अगर ये छोटा सा जीवन में हमें प्रभु ने ये जो वरदान दिया और वो प्रभु का महिमा के लिए हमने इस्तेमाल नहीं किया तो वो व्यक्ति का अवस्था इतना भयंकर नहीं. आणि या छोट्याशा जीवनामध्ये प्रभूने आपल्याला वरदान दिलं आणि प्रभूच्या गौरवाकरता जर आपण त्या उपयोगात नाही आणलं तर मग ते किती निंदेची गोष्ट राहील. प्रभु ने हमें दिया हुआ हर एक वरदान सिर्फ हमारा ही सिर्फ लाभ के लिए नहीं, मंडली की आत्मिक उन्नति के लिए. आणि प्रभूने आपल्याला दिलेलं प्रत्येक वरदान जे आहे ते आपल्या स्वतःच्या फायदा करता नाही तर मंडळीच्या आत्मिक उन्नती करता आहे. आज मेरे जीवन से मैंने किस प्रकार प्रभु का महिमा होता और मंडली की आत्मिक उन्नति होता, ये बात को आज ये संदेश सुनने के बाद घर में जाकर के थोड़ी देर प्रभु को में बैठ करके जरूर अपने आप सोचना. आणि माझ्या जीवनाद्वारे कशा प्रकारे प्रभूच्या नावाचा गौरव होतो आणि मंडळीची आत्मिक उन्नती होते, आज हा संदेश ऐकल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये जाऊन स्वतःला पारखा. कई लोग कई बार इधर से सुनकर जाने के बाद में सुना हुआ वचन के साथ अपने जीवन को परखता ही नहीं. आणि पुष्कळ लोक ऐकलेल्या वचनाच्या द्वारे आपलं जीवन कसं आहे ते पारखत नाही. आज हमने 2 बात सीखा आज आपण 2 गोष्टी शिकल्या और ये मसीहत में होना जरूरी बात है. आणि जे ख्रिस्तामध्ये आहे त्यांच्यामध्ये हे राहणं गरजेचं आहे. क्योंकि हम एक ही शरीर है, प्रभु को 2 शरीर नहीं, कई शरीर नहीं, एक ही शरीर है. आणि प्रभूला 2 शरीर नाही किंवा वेगवेगळे शरीर नाहीये, पुष्कळ शरीर नाहीये, एकच शरीर आहे. वो एक ही शरीर का हम लोग एक एक अवयव है. आणि एकाच शरीराचे आपण एक एक अवयव आहोत. इसलिए हमें कितना मेल से जीवन बिताना आणि चाहिए. म्हणून किती ऐक्यतेमध्ये आपण जीवन जगायला पाहिजे. आज मुझ में वो एकता है क्या? आज माझ्यामध्ये ती ऐक्यता आहे का? क्या किसी के साथ कोई मेरा दिल में ऐसा कुछ गलत विचार भावना फूट है क्या? आणि का कोणासोबत माझ्या मनामध्ये अशी काही फूट पाडणारी गोष्ट आहे का? मैंने वो बात आपको मैंने काफी विस्तार से समझाया. आणि ती गोष्ट खूप विस्तार रीतीने मी सांगितली. और दूसरा बात हमें प्रभु ने वरदान दिया. आणि दुसरी गोष्ट प्रभूने आपल्याला वरदान दिलं. मसीह जीवन वरदान को व्यवहार करने वाला जीवन है. आणि ख्रिस्ती जीवन वरदानांचा व्यवहार करणारं जीवन आहे. तो मैं मतलब इस जीवन में मंदिरी जीवन में क्या व्यवहार करता, आणि मी त्या मंडळी जीवनामध्ये ते काय व्यवहार करतो मुझे क्या क्या वरदान मिला, आणि मला काय काय वरदान मिळाले, ये बात मैं समझता है क्या? आणि ही गोष्ट मला समजते का? और मैं मतलब मंडली की उन्नति के लिए और प्रभु का महिमा के लिए वो इस्तेमाल करता है क्या? आणि मंडळीच्या उन्नती करता, देवाच्या गौरवाकरता मी ते उपयोगात आणतो का? मैं आपको पूछ रहा हूँ. आपण स्वतःला विचारा. हर एक लोग फर्क आणि प्रत्येकाने पारखा. है ना. ये एक एक बात मानो ध्यान करने के टाइम पर मुझे मालूम नहीं, मैं तो प्रभु को मुस्लिम बनने के टाइम पर मतलब नदी के समान जीवन जल बहता है, वो सारे बात में हम बांट नहीं पा रहे. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसल्यानंतर एकदम नदीप्रमाणे जीवनाचं पाणी वाहतो आणि त्या सगळ्याच गोष्टी मी इथं वाटू नाही शकत आहे. मैं मानो मुझे नहीं मालूम क्यों नहीं दे पा रहे. आणि मला नाही माहिती मी का नाही देऊ शकत आहे. जो प्रियो आप और भी आप एक के साथ ये एक बात हो, क्योंकि हमारा मस्जिद में दिखना चाहिए, वो एक हमारा ऐसा दिखना चाहिए, वो बात है ये हम लोग जो सीख रहे हैं. आणि आपल्या ख्रिस्तत्वामध्ये त्या दिसायला पाहिजे अशा त्या गोष्टी आहेत. इसमें आप कभी भी हल्का नहीं जाए. आणि याला कधीही तुम्ही साधारण समजू नका. उसको सही रीति में समझे आणि त्याला योग्य प्रकारे समजा और अभ्यास में जीवन में लाए आणि ते आपल्या जीवनामध्ये आणा. और प्रभु का महिमा हमारे जीवन से हो जाए. आणि प्रभूचा गौरव आपल्या जीवनाद्वारे होऊ द्या. प्रभु आप सबको बहुत आशीष दे. या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देव. प्रभु को महिमा दे. प्रभूला गौरव मिळो.